शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये। आज दिनांक 7 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज दुपारपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। बाजार सत्रामध्ये आजच्या बऱ्याचशा बाजार समित्यांचे बाजारभाव स्थिरच बघायला मिळालेले असून त्यामध्ये अमरावती, अकोला, समुद्रपूर, जालना, हिंगणघाट आणि नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्याच बाजारभावामध्ये हलकीशी वाढ आजच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेली आहे। अन्य बाजार अन्य जिल्हा तालुक्यात कापूस बाजारभाव काय होते याची सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा प्रयत्न करूया। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहिली बाजार समिती मित्रांनो राळेगाव या ठिकाणी 5300 क्विंटल कापूस आवक या ठिकाणी आलेली होती। कमीत कमी दर 7400 रुपये सर्वसाधारण दर होते। 7850 तर जास्तीत जास्त दर सुपर क्वालिटी लांब धाग्याच्या कापसाला 8120 रुपये प्रति क्विंटल पर्यंत बाजारभाव निघालेला असून त्यानंतर बाजार समिती आहे सावनेर, जिल्हा नागपूर। आवक 2100 क्विंटलची। कमीत कमी दर 7650 रुपये सर्वसाधारण दर होते। 7700 तर जास्तीत जास्त दर 7850। त्यानंतर बाजार समिती अमरावती 80 क्विंटल कापूस आवक। कमीत कमी दर 7800 रुपये सर्वसाधारण दर 7700 तर जास्तीत जास्त दर 7900। त्यानंतर अकोला बाजार समिती कापूस लोकल आवक या ठिकाणी 500 क्विंटलची। कमीत कमी दर 7600 रुपये सर्वसाधारण दर होते। 7750 तर जास्तीत जास्त दर 7930 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे बोरगाव मंजू कापूस लोकल आवक या ठिकाणी मित्रांनो कमी होती। 50 क्विंटल पर्यंत आवक या ठिकाणी होती। कमीत कमी दर होते 8000 रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव। 8020 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8040 रुपये। त्यानंतर उमरेड, जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक या ठिकाणी 568 क्विंटल कापसाची। कमीत कमी दर 7800 रुपये सर्वसाधारण दर होते। 7880 तर जास्तीत जास्त दर 7960 रुपये। त्यानंतर बाजार समिती आहे देवगाव राजा कापूस लोकल 1400 क्विंटल कापसाची आवक। कमीत कमी दर 7700 रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव। 7890 तर जास्तीत जास्त दर 8000 रुपये। त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो काटोल, जिल्हा नागपूर कापूस लोकल आवक या ठिकाणी आलेली होती 70 क्विंटलची। कमीत कमी दर 7350 रुपये सर्वसाधारण दर होते। 7700 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7830 रुपये। त्यानंतर बाजार समिती हिमायतनगर कापूस मीडियम स्टेबल 48 क्विंटल कापूस आवक। कमीत कमी दर 7200 रुपये सर्वसाधारण दर होते। 7480 तर जास्तीत जास्त दर 7600 रुपये। त्यानंतर बाजार समिती फुलंब्री कापूस मीडियम स्टेपल आवक आलेली होती या ठिकाणी 800 क्विंटलपर्यंत दुपारपर्यंत। कमीत कमी दर 7750 रुपये सर्वसाधारण दर होते। 7825 तर जास्तीत जास्त दर निघाले आहे 8000 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर बाजार समिती आहे नंदुरबार उत्तर महाराष्ट्रामधून 455 क्विंटल कापूस आवक या ठिकाणी होती। कमीत कमी दर 7994 रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर होते। 8005 तर जास्तीत जास्त दर 8050। त्यानंतर बाजार समिती आहे समुद्रपूर आवक आलेली होती या ठिकाणी 1130 क्विंटल कापसाची। कमीत कमी दर होते 7400 रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव। 7850 तर जास्तीत जास्त दर 8010 रुपये। त्यानंतर पुढील तालुका मित्रांनो कळमेश्वर, जिल्हा नागपूर कापूस हायब्रिड आवक आलेली होती या ठिकाणी दुपारपर्यंत 1200 क्विंटलची। कमीत कमी दर 7200 रुपये सर्वसाधारण दर होते। 7650 तर जास्तीत जास्त दर 7900 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भिवापूर कापूस वरलक्ष्मी लॉंग स्टेपल आवक 250 क्विंटलची। कमीत कमी दर 7750 रुपये सर्वसाधारण दर होते। 7860 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8000 रुपये। त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट कापूस मीडियम स्टेपल आवक या ठिकाणी आलेली आहे दुपारपर्यंत 4000 क्विंटल मध्यम स्टेपल कापसाची। कमीत कमी दर निघालेले आहे 7500 रुपये सर्वसाधारण दर होते। 7900 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 8100 रुपये। त्यानंतर बाजार समिती वर्धा कापूस मीडियम स्टेपल 330 क्विंटल कापूस आवक। कमीत कमी दर 7710 रुपये सर्वसाधारण दर 7950 तर जास्तीत जास्त दर 8025 रुपये। त्यानंतर बाजार समिती बार्शी टाकळी कापूस मीडियम स्टेपल आवक या ठिकाणी 1600 क्विंटल कापसाची। कमीत कमी दर 7900 रुपये सर्वसाधारण दर 8000 रुपये तर जास्तीत जास्त दर 8025 रुपये प्रति क्विंटल। त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक 410 क्विंटल कापसाची आलेली होती। कमीत कमी दर 7600 रुपये सर्वसाधारण कापूस बाजारभाव। 7860 तर जास्तीत जास्त दर 7925 रुपये प्रति क्विंटलपर्यंत सध्या दुपारपर्यंत बाजार समित्यांमध्ये बाजारभाव निघालेले असून आणि बऱ्याचशा बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये स्थिरताच बघायला मिळालेली असून आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा। चॅनलला नवीन असं जरूर सबस्क्राईब करा। भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत नमस्कार।